हॅलो सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझीचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला, लहानी मावशीचं व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दिसली लहानी मावशी आली होती मावशीला भेटायला मामाच्या घरी आणि सगळेच आम्ही आलो होतो मामाच्या घरी। तर सई पण शाळेत गेली होती ना, तर अर्चना मामीच घेऊन आल्या, मी पण तिकडे गेले होते सईला घ्यायला। तर इकडे मावशीचं आहे ना हातपाय शेकवण्याचं चालू होतं। मामाची ही घराचं बांधकाम आता चालू आहे, त्यामुळे त्याची म्हणजे बांधकाम कसं करणार काय वगैरे ते चालू होतं, म्हणजे सांगत होता सगळ्यांना। आज सगळेच एकत्र आले, मी जरा वेळ थांबली, त्यानंतर लोणारवाडीची मावशी पण आली होती, पण तोपर्यंत मी काही थांबलेली नव्हती कारण घरी येणार होते पाहुणे। कोण येणार होते तर पुढे व्हिडिओ बघा। तर अर्चना मामी ही सगळ्यांना आता बाय बाय करताय, कारण मी चालली होती, ते म्हणत होते थांब असं, पण मग घरी पाहुणे येणार होते तर मला भेटायला कोण येणार होतं दाखवतेच। तर मग सगळ्यांसाठी इकडे मी चहा केला, चहा खारी हे बघा। तर नम्रता माझी मैत्रीण आलेली होती, तिचे हे दोन छोटे छोटे बाळ, तर डुग्गू आणि आरद्या। तर सई ते सगळे काही आता बोर वगैरे संत्री आणलेली होती तिने, तर ते खात होते। आम्ही सगळ्यांनी चहा खारीचा आनंद घेतला, त्यानंतर लागलो स्वयंपाकाला। तर तिची भरपूर मदत झाली। तर मी म्हटले त्यांना खूप आग्रह केला की थांबा थांबा, मग ते थांबले आणि इतर वेळेस ना भेटायची निघून जायची। आणि ही बघा, तर डबे सगळे मांडणीचे भांडे खाली घ्यायची प्रयत्नात होती, पण सई बरोबर तिला तिकडे घेऊन जायची। आईंचा पण आराम चालू होता आणि इकडे तिन्ही मुलं मस्त खेळत होते। इकडे ती कांदा वगैरे कट करून घेत होती। आज मस्तपैकी पनीरची भाजी, मसाले भात असा मेनू करायचा होता। मसाले भात खूप छान करते अर्चना मामी, का आले मी मंगळसूत्र घ्यायला। छान छान असे शॉर्ट मिनी गंठन आहे, तर मी खरेदी करते आज। हे छान वाटते ना, सगळेच छान आहे, असं कोणतं घ्यावं कोणतं नाही, कन्फ्युज झालाय। हे पण किती छान आहे। आता म्हणा या पण भरपूर गेलाय, याच्यातले एक दोनच पीस शिल्लक राहिले, याच्यातले एक दोन बाकी आहे, ह्या दोन आहे। भरपूर स्टॉक गेलाय मामींचा आणि छान छान हार वगैरे पण आहे ना, तर ऑर्डर करू शकता। मिनी गंठन म्हणजे सगळ्या प्रकारचे आहे। अजून आपण मकर संक्रांतीसाठी न्यू स्टॉक आणलाय, त्याचा पण व्हिडिओ येईल लवकर तुम्हाला, तो पण बघा। चला, तर व्हिडिओ थोडासा मागे पुढे झाला। चला, तर इकडे आता नम्रतानी मसाले भात वगैरे टाकून दिला, ती खूप छान मसाले भात करते, मग ती बोलली मीच करते असं। आणि त्यानंतर मी इकडे माझी पनीरची भाजीची पण तयारी आता झालेली होती। इकडे मी ना त्याची पेस्ट करत होते। छान मस्त इकडे पनीरची भाजी पण होते मीडियम गॅसवर। इकडे नम्रता पोळ्या करते, मी करते तिचंच हातचा मसाले भात आहे, कारण मला तिचा हातचा मसाले भात आवडतो। तिच्या घरी पहिले जायचो ना, ती करायची माहेरी असताना, आणि आता काही जास्त जाणं होत नाही, तिला म्हटले तूच कर मसाले भात, त्यामुळे तिने मसाले भात पण केलेला आहे। मी इकडे पोळ्या पण लाटते, मला आज थोडासा आराम आहे, मी फक्त भाजी केली आहे आणि सगळं काही करते म्हणते मी करते। तिला सवय आहे 20-25 लोकांचा स्वयंपाक करायची है ना, म्हणून ती मला तरी सवय झाली स्वयंपाकाची। म्हटले मग कर, मला जरा भेट आली नम्रता तर तिच्या घरी खटलंय। चला, ही बघा छान मस्त पनीरची भाजी केलेली होती, खूप टेस्टी झालेली होती, सुगंधही खूप सुटलेला होता। तर आता इकडे सईचे पप्पा पण ड्युटीवरनं आले, तर पापड वगैरे भाजले होते आणि स्वीटमध्ये मोतीचूरचे लाडू होते। तर आता आम्ही सगळे जेवण करायला बसतोय, तर आम्ही दोघींनी मिळून ताट केले। तर म्हणजे आम्ही खूप लवकर बसलो होतो जेवायला, 7-7:15 वाजलेले होते, त्यामुळे आई मामा काही जेवले नाही, कारण एवढं लवकर मग ते बोलले नको असं, कारण चहा वगैरेच आमचा थोडासा नंतर पुन्हा लेट झाला होता ना। तर मग आम्ही आज म्हणजे 8-8:15च्या दरम्यान जेवण करतो। तर मग आम्ही आता 7-7:15 वाजलेले असेल, कारण त्यांना पण घरी जायचं होतं, भाटवाडीला राहतात, मग त्यांनाही घरी जायचं होतं, त्यामुळे आम्ही लवकर स्वयंपाक केला आणि लवकर जेवण केले। इकडे ना मुलंही आमचे जेवायला बसलेले, लहान मुलांच्या म्हणताना संगतीने मस्त पोटभर जेवतात सगळेजण। तर सईन त्यानेही जेवण व्यवस्थित केलं। हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर वहिनींनी मस्त पावभाजी केलेली आहे, तर त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल।
तर मस्त पाठवून दिली. तर मस्त डब्यामध्ये पावभाजी मम्मी गरम वगैरे केली. त्यानंतर इकडे पाव पण पाठवलेले होते. मग आम्ही सगळ्यांनी पावभाजी पण खाल्ली आणि स्वयंपाकामध्ये झुरकं वगैरे पण केलेलं होतं. तर खूप टेस्टी झालेली होती. तर बऱ्याच ताईंना व्हिडिओ म्हणजे रेसिपी बघायची होती ना, तर नक्की वहिनींच्या चॅनलवर जाऊन बघा. कुक विथ साक्षी म्हणून आहे. तर लिंक पण दिलेली आहे तुम्हाला. आणि हाय, तर सगळ्या ताईंना गुड इव्हिनिंग. तर कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते. तर आज शनिवार, आज पूर्ण दिवस बाहेरच गेला. शूट काय घेतलं नाही जास्त, कारण मी ना म्हणजे सासूबाईंच्या घरी गेले होते. मोठ्या सासूबाई त्यांना भेटायला गेले होते. त्यांची पण तब्येत बिघडली होती. तर मग त्यांना भेटायला गेलो आणि माझा फोन चार्ज नव्हता, कारण इथं लाईटच नव्हती. त्यामुळे फोन काही नेलाच नव्हता, म्हणजे शूट काही घेतलं नाही मी. आणि आता सायंकाळचे 6:30 म्हणजे 6:15 वाजले असेल. आणि आपल्या सईबाईला आता मस्त मालिश करायची केसांची. तेल लावायचे, उद्या रविवार आहे ना, केस वॉश करायचे, म्हणून तिला तेल लावून देते. छान मस्त तिचे केस पॅक करते. आणि काय होतं इथून पुढे तर बघत राहा. हो का? अशी केसांना तेल लावले होता आणि अशी मालिश केलं होता. अशी रोज करायची का? तू लावून देते का तेल? मला रोज लावून देते. म्हणजे केस धुवायचे नाही, केसांना तेल लावून देत नाही. कारण केसांना तेल लावलं का मग थोडं 2-3 दिवसांनी धुतो ना आम्ही, तर तिला आवडत नाही केस धुवायला. त्याचे केस खूप पातळ आहे. त्या दिवशी पण लावलं होतं मी. तिला म्हटले उद्या सुट्टी आहे ना, मग उद्या केस धु, लेट आंघोळ होईल तिची उद्या थोडीशी. हो ना बाळा? सगळ्या ताईंना सांग ना, तुला कसं वाटते? भारी वाटतंय? आईंना पण आता बरं वाटतंय? आई बरं वाटतंय का आता? आईंना आता बरं वाटायला लागले. आमच्या सईबाईची बडबड चालू आहे. बोलतो आता पोपट. तुमचा पोपट येतो गागा बोलतो आता लई हुशार बाळ आहे आमचं. मॅडमची मालिश कशी एकच नंबर आहे ना बाई. हा, झोपशी मस्त राहते, छान आहे ना. माझी पण दीदी मावशी करून देते बघा अशी. मी गेले का मम्मीकडं, मला दीदी मावशी करून देते अशी. माझी करून देते माझी. केस पॅक करते तिचे आता मस्त तेल लावून. तिचे थोडे हेअर कट पण करायचे. केस थोडे कापले का मग अजून छान वाढते. चला, तर आम्ही सगळे काही ना बसलेलो होतो हॉलमध्ये. आपल्या सईची बता बडबड चालूच होती. केसांची थोडी मालिश केली, तेल वगैरे लावलं, त्यानंतर केस एकदम पॅक केले. हे बघा, सगळे पॅक केल्यानंतर पूर्ण केस आता म्हणजे तिचे आता तेल लावल्यामुळे एवढं पॅक बसलेले, नाही तर अजिबात केस येत नाही सगळे म्हणजे असं एका याच्यामध्ये. तर थोडे पुढे येतात. ते बार्बी कट केले. दारा मॅडम हां हां. चला, तर मग आता आहे ना आमचं जेवण वगैरे झाले. थोडंसं किचनवर काही क्लिनिंग झाली आणि त्यानंतर आम्ही जेवल्यानंतर फिरायला आलो सईसोबत. तर सईलाही खूप आवडतं. सईचे पप्पा, मी आणि सई आम्ही गेलो होतो. आमच्या इकडे ना म्हणजे सरळ रस्ता आहे आणि जास्त काही म्हणजे वाहतूक वगैरे नाही आहे, त्यामुळे मग फिरण्यासाठी खूप छान वाटतं. चला, मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्या ताई नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.